शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात तातडीने मोठे बदल होऊ लागले आहेत. आपण या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होताना बघतो. पूर्व भारतामध्ये या ठिकाणी अतिवृष्टीच्या पातळीवरचं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे हवामान एकदम बदलतं आहे. त्यामुळे या हवामानाचा मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचा उपयोग होणार आहे. मान्सून लवकरच सक्रिय होईल अशा पद्धतीचं वातावरण आता तयार होऊ लागलं आहे. आज 30 तारीख आहे. उद्या 1 तारखेला आपला फुल आणि फायनल मान्सूनचा दुसरा अंदाज येणार आहे. ब्लॉग चॅनलवर आणि या चॅनलवर देखील अंदाज प्रसिद्ध होईल दुपारनंतर. तो अंदाज जरूर बघा. आज देखील 30 तारखेला पूर्व भारतात काही राज्यांमध्ये रेड अलर्ट बाकी आहे. ऑरेंज अलर्ट देखील आहे. त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कायम आहे. दक्षिण भारतातील गारपिटीचा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कायम आहे. थोडं उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागातला पाऊस किंवा उत्तरेकडील पाऊस उघडला आहे. 1 तारखेला पुन्हा एकदा राजस्थानच्या काही भागात, पश्चिमी भागात उष्णतेची लाट दाखवण्यात येते. बाकी मात्र महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होईल. पावसाची शक्यता कमी आहे. परंतु आपल्याला सरासरी वाढलेलं तापमान हे 40च्या वरच राहील असा अंदाज आहे. भारताच्या अनेक राज्यात पावसाळी वातावरण देखील सक्रिय आहे. भारतातील उष्णतेची लाट कमी होते. मात्र धुळीच्या वादळाचा प्रभाव पश्चिमी राजस्थानमध्ये 2 तारखेला दाखवला आहे. मध्य भारतावर खास करून मध्य प्रदेश, विदर्भ, पूर्व राजस्थान या भागात देखील पावसाचा अंदाज कायम आहे. 2 तारखेला पूर्व भारत आणि दक्षिण भारतातही पावसाचं वातावरण कायम असणार आहे. 3 तारखेला पावसाचा प्रभाव वाढतोय. राजस्थानचा अपवाद वगळता उष्णतेची लाट दाखवण्यात आलेली नाही. परंतु तरी देखील जे ज्या राज्यांमध्ये पावसाळी वातावरण नसेल त्या ठिकाणी 40शी पार तापमान राहणार आहे. उत्तर भारत आणि पूर्व भारतात पावसाचं शक्यता 4 तारखेला आहे. दक्षिण भारतातील पाऊस मात्र कमी होताना दाखवण्यात आला आहे. तोच अंदाज 5 तारखेला देखील कायम आहे. नेमकी पाऊस कुठे झाला या संदर्भात आपण दररोज आढावा घेत असतो. या राज्यांमध्ये काल पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर आपण पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्या कारण या ठिकाणी रेड अलर्ट देखील देण्यात आलेला होता आणि जवळपास अतिवृष्टीची परिस्थिती पूर्व भारतात काही राज्यांमध्ये निर्माण झालेली आहे. उत्तर भारताच्याही बऱ्याच भागात म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा अगदी दिल्लीपर्यंत आणि उत्तर राजस्थानमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस काल देखील झालेला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यामध्ये पावसाची नोंद झाल्याचं या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. तसंच थोडं धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये देखील हलकं वातावरण होतं. मान्सूनपूर्व पावसामध्ये नाशिकसह धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सरासरी जास्त पाऊस राहिला. इतर ठिकाणी मात्र पावसाची तूट राहिलेली आहे. जीएफएस मॉडेलनुसार पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस दाखवला जातोय. इतर राज्यांमध्ये वातावरण पावसाचं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये, राजस्थानमध्ये किंवा गुजरातमध्ये याचा प्रभाव कमी असल्याचं जाणवतं आहे. मात्र आपल्याला थोडं अधिक पावसाळी वातावरण 5 तारखेला दिसतंय. 6, 7, 8, 9 या तारखेच्या दरम्यान थोडं जीएफएसने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे 5 तारखेनंतर थोडं महाराष्ट्रात जीएफएस पाऊस दाखवत आहे. उष्णतेची लाट भारतीय हवामान खात्याने संपल्याचं दाखवलं असलं तरी देखील 40-42 अंश सेल्सिअस तापमान अजूनही
अनेक राज्यांमध्ये आहे. उद्या देखील हे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट अजून कायम राहण्याची शक्यता आहे. जवळपास 4-5 तारखेपर्यंत हे वातावरण आहे. 5 तारखेनंतर मात्र उष्णतेच्या लाटेचा प्रभाव मुख्यत्वे करून कमी होईल. आपण AIFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर मान्सूनचा बेस हा येत्या 15 दिवसामध्ये बनणार आहे. त्यानंतर अंदमानात पावसाला सुरुवात होईल, केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल. परंतु महाराष्ट्र 15 तारखेपर्यंत तरी मोठ्या पावसाचं कुठलंही लक्षण नाही. ECMWF मॉडेलने पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. पुढील 5 दिवसात GFSने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये किंवा दक्षिण अरबी समुद्रामध्ये, पूर्व भारतामध्ये खूप वातावरणीय बदल होतील. AIFS मॉडेलने देखील पूर्व विदर्भाचा थोडा अपवाद वगळता फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार साधारण 14 तारखेनंतर मान्सूनला पोषक वातावरण तयार होईल आणि महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस सुरू होईल. त्यामुळे GFSच्या अंदाजानुसार मान्सूनची प्रगती ही थोडी लवकर सुरू होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. परंतु वातावरणात अतिशय झटपट आता पुढे बदल होतील. हा 15 दिवसाचा अंदाज मोठ्या प्रमाणात बदलेल. मान्सूनची प्रगती आपल्याला कळणार आहे. शिवाय महाराष्ट्रात पावसाची शक्यता किती वाढते तेही कळणार आहे. तो 6 तारखेपर्यंत ECMWF मॉडेलनुसार अंदमानात कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही. मात्र हळूहळू या ठिकाणी हवेचा दाब कमी व्हायला सुरुवात होईल 8 तारखेनंतर. आणि 8 तारखेला पहिल्यांदा पावसाळी वातावरण अंदमानात तयार होईल, केरळमध्ये तयार होईल. आपण बघतो की हे वातावरण अंदमानामध्ये 9 तारखेला वाढेल. 13 तारखेपासून खऱ्या अर्थाने मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव हा अंदमानात पडणार आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस म्हणून अंदमानात जी काही सुरुवात आहे ती 13 तारखेला आहे. 14 तारखेला हा पाऊस सातत्य ठेवून असणार आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात हे पावसाचं वातावरण राहील. त्यामुळे 13-14 तारखेलाच सातत्याने अंदमानात पावसाला सुरुवात होईल. GFSने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर, सांगलीच्या काही भागात पहिल्यांदा 10 तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे. हे वातावरण रायगड, पुण्यापर्यंत पुढे सरकण्याची शक्यता 11 तारखेला आहे. 12 तारखेला कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर नाशिकपर्यंत, कोल्हापूर ते नाशिक आणि इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत, अगदी मुंबईपर्यंत पावसाचा अंदाज 12 तारखेला दिला आहे. नाशिकसह पुण्यापर्यंत पावसाचा अंदाज 13 तारखेलाही आहे. नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूरपर्यंत पावसाचा अंदाज 14 तारखेला आहे. परंतु GFS मॉडेलचा अंदाज सारखा बदलतो हे आपण यापूर्वी बघितलं आहे. आपण सर्वात जास्त विश्वास ECMWF मॉडेलवर करतो आणि ECMWF मॉडेलने 14 मेपर्यंत कुठल्याही पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. केवळ 14 तारखेला वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे. विदर्भामध्ये उष्णतेची लाट 5 तारखेपर्यंत राहील. 5 तारखेनंतर उष्णतेचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी व्हायला सुरुवात होईल. तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचे अंदाज नाहीत. 15 मे नंतरच महाराष्ट्रात वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि आपण जास्तीत जास्त अंदाज ECMWF मॉडेलचा महत्त्वाचा मानतो. GFSने जरी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलं असलं तरी त्याची लगेचच खात्री देता येणार नाही. त्यावर अपडेट सातत्याने बघावी लागेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.